ही पहा मेट्रो येते आहे 1 नंबरवरून म्हणजे स्टार्ट टू एंड पूर्ण ट्रेनच्या आतमधून तुम्ही इकडून तिकडे बघू शकता, इकडून तिकडे जाऊ शकता. कुठले कंपार्टमेंट नाही, काही नाही, कुठले पार्टिशन नाही. ते स्कॅनर नाही चाललं आपलं. हाय, नमस्कार मित्रांनो, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी सध्या आहे आर्य कॉलनी गोरेगाव येथे. आणि इथे मी का आहे तर खूप वर्षापासूनची माझी इच्छा होती मेट्रो रेल्वेने प्रवास करायची, आणि ती इच्छा मी आज पूर्ण करणार आहे. आपल्याकडे मुंबईत मेट्रो चालू होऊन खूप वर्ष झाली. अंधेरी आणि वर्सोवा मेट्रो चालू होऊन ही वेस्टर्न साईडची दुसरी मेट्रो चालू झाली आहे, आरे ते डहाणूकरवाडी. तर आता आपण विचार केला की चला आपण एकदा याचा प्रवास करून बघूयाच. कारण मी मेट्रो रेल्वे खूप वेळा पाहिली आहे, पण ती खाली रस्त्यावरून जाताना जी अंधेरी वर्सोवा जाते तिचे 4 डबेच नेहमी आम्ही खालून बघतो. मला माहिती आहे की बऱ्याच जणांनी मेट्रोने प्रवास केला असेल, अंधेरी वर्सोवा मेट्रोने. तसंच मोनोरेलने पण केला असेल, कारण मोनोरेल पण आपल्या मुंबईत खूप वर्षापासून सुरू आहे. पण ज्यांनी प्रवास केला आहे त्यांनी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि ज्यांनी नाही केला त्यांनी पण बघा. ज्यांनी हा प्रवास केला असेल तर मी काही चुकीची इन्फॉर्मेशन सांगत असेल तर मला करेक्ट करा कमेंटमध्ये सांगून. आणि जे पहिल्यांदा म्हणजे ज्यांनी अजून प्रवास केलेला नाही त्यांनी आपल्या इन्फॉर्मेशन जर पाहिल्या तर त्यांना प्रवास करताना बरं पडेल. हे जे मेट्रो स्टेशन आहे हे 2 फ्लोअरचं आहे माझ्या माहितीत. आता आपण आहोत ग्राउंडला, हायवेला, रोडवरती. त्याच्यावरती एक फर्स्ट फ्लोअर आहे आणि ज्याच्यावरती सेकंड फ्लोअरला मेट्रो येते. तर ही सर्व इन्फॉर्मेशन तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर मग आता सुरू करूया आपल्या मेट्रो प्रवासाला. तर हे बघा मी आता आहे महामुंबई मेट्रो MMRD आहे, आरे स्टेशन इथे. तर हे बघा आता आपण ग्राउंडवरून फर्स्ट फ्लोअरला निघालो आहे, आणि हे एस्केलेटर आहेत त्यामुळे बरं पडतं वर जायला, जे आपल्याला जास्त चालवं नाही लागणार. आणि तिथे शिड्या पण आहेत आणि लिफ्ट पण आहे. तर या 3 वेजने आपण वर जाऊ शकतो. तर तुम्हाला जो कन्व्हिनियंट आहे तो वापरा. असा लिफ्ट पण आहे, तर लिफ्टने पण तुम्ही येऊ शकता. आणि आता आपण आलो आहोत ते फर्स्ट फ्लोअरला. आणि फर्स्ट फ्लोअर आहे ती तिकीट ऑफिस, म्हणजे तिकीट विंडो आहे आणि इन्फॉर्मेशन सेंटर आहे. तिकडे आपलं तिकीट विंडो बघूया इथे तिकीटचे चार्जेस काय आहेत ते. तर आपल्याला जायचं आहे आरेपासून दहिसरपर्यंत, आणि 20 रुपये तिकीट आहे. दहिसर सिंगल रिटर्न आहे का? हां, मग दहिसर रिटर्न द्या ना. रिटर्न चालू झालं आहे का आता? कधीपासून? आजपासूनच. जाताना यूज करा. हां, एंट्रीसाठी आणि हे येताना का? थँक्यू. तर आपल्याला रिटर्न तिकीट मिळालं आहे, आणि आजपासूनच रिटर्न तिकीट चालू झालं. तर एक मेळ्याला जायचं आणि एक मेळ्याला ते यायचं. तर आपल्याला हे तिकीट दोन्ही जपून ठेवायला लागतील. तर चला आतमध्ये एंट्री करूया. इथे आल्यानंतर इथे स्कॅनरवर ठेवली तुमचा डोअर ओपन होतो असा, आणि मग तुम्ही इकडे जाऊ शकता. आणि हा परत बंद झाला. आता बघा हे येतील, आणि स्कॅनरवर ठेवला आणि हा ओपन झाला, आणि मग तुम्ही येऊ शकता. म्हणजे विदाऊट तिकीट तुम्ही एंट्री करूच शकत. तर हे आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती. आता फर्स्ट फ्लोअरवरून आपल्याला जायचं आहे वरती सेकंड फ्लोअरला, जिथे मेट्रो आहे. तिथे मेट्रो येणार आहे, आणि आपण आता शिड्याने चालत जाऊया. तर हे बघा हे आता आपण आलो आहोत वरती सेकंड फ्लोअरला, जिथे आहे मेट्रोचा ट्रॅक. किती वाजताची मेट्रो आहे ते काय दाखवलं नाही आहे. आणि हे स्वयंचलित डोअर्स आहेत. जेव्हा मेट्रो येते तेव्हा मेट्रोचा डोअर पहिला उघडला जातो, आणि मग हे डोअर उघडले जातात. अजून डहाणूकरवाडीवरून ट्रेन आली नाही आहे, आणि ट्रेन आल्यानंतर मग तिथे टाईम दाखवला जाईल की किती वाजताची ट्रेन आहे ती. वेलकम टू मेट्रो.
मी बघितलं की तिकीट कसं काढायचं आणि मला वाटतं जो पहिला डब्बा असतो म्हणजे सगळे डबे कनेक्टेडच असतात, पण जो पहिला जो डब्बा असतो तो लेडीज डब्बा असतो. ही पहा मेट्रो येते आहे आणि ही आता आरेला आलेली आहे. आता ही ह्या ट्रॅकला कशी येणार ते पण आपण बघूया. आणि एवढ्या जवळून मी पहिल्यांदाच मेट्रो रेल्वे बघतोय. आता हे तुम्हाला दाखवत आहे की किती मिनटात, आता 2 मिनटात आता ही धानोरकर वाडीसाठी मेट्रो निघेल इथून. आणि ही बघा आता ही पुढे चालली आहे, पण तिचा हा लास्ट स्टॉप आहे सध्या, त्यामुळे ही पुढे जाऊन ट्रॅक चेंज करून परतच ह्या दुसऱ्या ट्रॅकवर येईल. म्हणजे 2 नंबरवरती येईल. ते 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे, हे 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे. आणि हे बॅरिगेड बघितलं की बरं वाटतं. तसं आपण लोकल ट्रेनचं कसं होतं, लोकल ट्रेनला कसं आहे ना, लोक एकदम ट्रॅकवरती ऑलमोस्ट उतरायचीच बाकी असतात ट्रेन वाकून बघायला. पण इकडे हे एकदम सेफ्टी आहे. तुम्ही ट्रॅकमध्ये जाऊ, असं पुढे जाऊन असं वाकून बघू नाही शकता. मेट्रो ट्रॅक चेंज करून येते, तर आपण बघूया. झाला ही बघा 1 नंबरवरून इथून आता जाणार ती धानोकर वाडीकडे, म्हणजे आपल्याला जायचं दहिसरला त्या दिशेला. तर हे बघा आता पिवळ्या रेषेच्या मागे उभे राहा. हे बघा आता डोअर आला का. ओके, एकदम मॅच झाला आहे. आणि आता बघा, हे बघा पहिला तो उघडला, मग हा उघडला. चला आतमध्ये जाऊन बघूया आपण मेट्रोमध्ये. आपला पहिलं पाऊल मेट्रोमध्ये, पहिल्यांदा आपण मेट्रोमध्ये येतो. आणि हा जो डब्बा आहे पहिला, हा लेडीज डब्बा आहे, हा लेडीज कंपार्टमेंट आहे. आणि इथून पुढे आहे ते आपल्या नॉर्मल जनरल डबे सर्वांसाठीचे. ह्याच्यामध्ये आल्यानंतर सगळ्यात खूप छान काय वाटतं माहिती आहे का, बाहेर एवढी कडाक्याची गरमी आहे की आपण उन्हात असं तापतो. आणि याच्यात आल्यानंतर आपल्याला एकदम थंड असं, काय सांगू तुम्हाला, काय थंड फिलिंग येतं. आणि बघा मेट्रो निघाली आपली लगेच. आता 2:48ला ही मेट्रो इथून निघाली आहे आरेमधून. तर दहिसरला किती वाजता पोहोचते ते पण मी तुम्हाला सांगेन की किती वेळाचा प्रवास आहे आपला आरे ते दहिसर. आणि इथे उभं राहण्यासाठी खूप ॲम्पल प्लेस आहे, म्हणजे एकदम बघा ना तुम्ही मस्तपैकी निवांतपणे भरपूर लोक उभे राहून जाऊ शकतात. आणि खूप जास्त मोठा प्रवास नसल्यामुळे उभं राहण्यासाठी त्यांनी जास्त जागा ठेवली. आणि दोन्ही साईडलाही बसायची सोय आहे. आणि इथे तुम्हाला दिसत आहेत ते स्टेशन्स. हे बघा स्टेशनची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, याच्यानंतर कुठलं स्टेशन येईल कुठलं येईल ते. आरेमधून निघाल्यानंतर विदिन अ मिनिटमध्ये दिंडोशी स्टेशन आलं, डोर उघडला जाईल आणि लोक एंटर करतील. आपल्याला माहिती दिली, त्यांनी आपल्याला इन्फॉर्म केलं की डोअरपासून लांब उभे राहा, कारण डोअर आता बंद होती. ह्या ट्रेनमध्ये नेक्स्ट पार्ट आहे ना, AC ट्रेन आहे पूर्णपणे. स्टार्ट टू एंड पूर्ण एकमेकांची, म्हणजे तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण ट्रेन बघू शकता आतमधून सुद्धा. कारण पूर्ण दिसतं आहे, मध्ये कुठलंही पार्टिशन वगैरे नाही आहे. बघा लगेच दुसऱ्या उघडणार आपण करतात आपल्याला. आणि तिकीट खूप कमी आहे, 20 रुपये. म्हणजे बघा ना, आरे ते दहिसर फक्त 20 रुपये तिकीट. एवढा कमी चार्जेसमध्ये तुम्हाला एवढा प्रवास करता येतो. पेट्रोलचे पैसे वाचतात आणि थंड प्रवास, मेन तर थंड प्रवास. मी आता आरे स्टेशनच्या खाली माझी गाडी लावली आहे आणि आता मी इथून दहिसरला जाणार आणि दहिसरवरून परत येतो.
ह्या डब्यातून तुम्हाला ते शेवटपर्यंत ट्रेन दिसेल, एंडपर्यंत दिसते, दिसले एंडपर्यंत आहे आणि इकडे पण एंडपर्यंत आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड पूर्ण ट्रेनच्या आतमधून तुम्ही इकडून तिकडे बघू शकता, इकडून तिकडे जाऊ शकता. कुठले कंपार्टमेंट नाही, काय नाही, कुठले पार्टिशन नाही. रूट नंबर 7 आहे मेट्रोचा आणि अजून पूर्णपणे हा चालू नाही झाला आहे. म्हणजे मला वाटतं पुढे अंधेरी वगैरे तिकडे पण जाणार आहे, पण सध्या तो आरेपर्यंत चालू झाला आहे. आरे ते धानुकरवाडी यांच्या दरम्यान अजून पूर्ण रूट 2-3 महिन्यात चालू आहे, काम चालू आहे. बऱ्याच ठिकाणी काम पूर्ण होत आलं आहे. नवीन स्टेशन येतं फटाफट, जे तिला मला वाटतं अर्धा मिनिट ती प्लॅटफॉर्मवर उभी राहते वरती स्टेशनला, तोच वेळ लागतो निघायला आणि उभं राहायला. बाकी स्टेशन यायला 1 मिनिट पण नाही लागत एका ट्रेन निघाली. आता जो स्टॉप येणारा राष्ट्रीय उद्यान म्हणजे आपलं नॅशनल पार्क संजय गांधी उद्यान. ओके, आणि इमर्जन्सी एक्झिट कुठे आहे ते पण यांनी इथे शो केलेलं आहे. पुढच्या साईडला इमर्जन्सी एक्झिट. CCTV लावलेले आहे, फायर अलार्म लावलेले आहे सगळीकडे. खूप सेफ प्रवास आहे हा. ह्याची थोडीशी हाईट मला कमी पडते कारण तिथे मी उभा राहतो आहे, मला लागते डोक्यात. आणि मला म्हणून उभं राहायला पाहिजे. तीन साईडला उभं राहू शकतो लांबपर्यंत. फुल जा सेम चला. तर आता आपण उतरलो आहोत दहिसर स्टेशनला आणि आता आपल्याला आपलं रिटर्न तिकीट आहे दहिसर टू आरे. तर आता आपल्याला जायचं आहे खाली. आपल्या नॉर्मल लोकल ट्रेनला वर करून जायला लागतं, म्हणजे वरती असतात कारण ट्रेन खाली असते. याचं उलट आहे, ट्रेन वरती आहे आणि आपल्याला खाली उतरून जायचं आहे. तर आत्ता वाजले 3:10 म्हणजे आपण 2:48ला हा प्रवास सुरू केला होता. म्हणजे 22 मिनटात आपण आरेपासून दहिसरपर्यंत पोहोचतो, फक्त 22 मिनटामध्ये. फक्त माझ्या पाठीमागे फर्स्ट फ्लोअर आहे जिकडे तिकीट काउंटर असतं. इथपासून इथपर्यंत शेवटपर्यंत पूर्ण तिकीट काउंटरचाच एरिया आहे. पुढे स्टार्टिंगच्या इकडे एक काउंटर आहे आणि एंडिंगला एक काउंटर आहे. तर आत्ता आपण आहोत 1 नंबर प्लॅटफॉर्मला आणि 2 नंबरवरून जे आपल्या पलीकडे आहे तिथून आपण आता चेंज करून त्या आलो आहोत 1 नंबरला. कारण 1 नंबरवरनं आपली मेट्रो जाणार आहे दहिसरवरून आरेकडे. तर आपल्याला आरेपर्यंत रिटर्नचा प्रवास करायचा आहे आता. तर आता आपण आहोत दहिसर पूर्व या स्टेशनला. हे बघा इथे आपल्याला दाखवत आहेत की आरेला जाणारी मेट्रो येईल इकडे आणि तिला यायला आता 2 मिनटं बाकी आहेत. ओके, 6 डब्याची मेट्रो आहे आणि 15 मिनटात ती पोचणार आरेला. 15 मिनिट्स. ओके, तर आपल्याला 20 ते 22 मिनटं लागली तिथून इथे यायला. इकडे दाखवतात तर 15 मिनटात. तर ही धानुकरवाडी करून आरेकडे जाणारी मेट्रो आली आहे, आरेकडे जाणारी मेट्रो आली आहे. मेट्रोबद्दलची शक्य तेवढी इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला सांगितली आहे. काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी नक्की सांगेन. आणि आता थोडा आपला दहिसरचा आरे प्रवास आपण पूर्ण करूया. आता आपला दहिसर ते आरे हा प्रवास पण पूर्ण झाला. आपला पहिला प्रवास होता मेट्रोचा. तर तो खूप मस्त वाटला मला. एक 40 ते 25 मिनटं मी मेट्रोमध्ये होतो. खूप छान वाटलं आणि खरंच मस्त प्रवास आहे, शांत, निवांत आणि थंड. तर ही सेवा पूर्ण मुंबईभर चालू व्हायला पाहिजे कारण याने खूप छान प्रवास होतो. तर एक सांगायचं राहिलं तुम्हाला की तुमचं जे तिकीट आहे ना ते एंट्री केल्यानंतर फेकून देऊ नका. कारण तुम्हाला जेव्हा एक्झिट करायचं आहे कुठल्याही स्टेशनवरून मेट्रोच्या,
तर तुम्हाला ते तिकीट तिथे दाखवावंच लागेल. म्हणजे ते परत एकदा तुम्हाला तिकडे स्कॅन करावं लागेल. स्कॅन केल्याशिवाय तुम्ही एक्झिट करू शकत नाही. म्हणजे विदाऊट तिकीट प्रवास करणं हे इम्पॉसिबल आहे. याच्यामध्ये तुम्ही करू शकत नाही. आता त्यात पण कोणी हुशार असतील, नवीन आयडियाज लागतील, तर गोष्टी वेगळी आहे. पण हे फुल प्रूफ आहे. तर जसं एंट्री करताना आपल्याला हे लागलं होतं तसंच तिथं एक्झिट करताना पण लागलं आहे. आणि हे बघा, हे तिकीट नाही आहे का एक्झिटला, तर हे आहे का? ओके, तर ते स्कॅनर नाही चाललं आपलं. अरे यही है, यही है बेटा, उनको मिलना है. ओके, आपलं तिकीट काय अजून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करणं चालू आहे. आणि प्रॉब्लेम काय झालं तर मला सांगतो की मी इथून गेलो दहिसरला. मी रिटर्न तिकीट काढली होती आरे टू दहिसर आणि दहिसर ते आरे परत. आणि मला फक्त मेट्रोचा प्रवास करायचा होता. आणि मला काय आयडिया नव्हती, आता माझा फर्स्ट टाईम प्रवास होता. आणि त्यात काय झालं, मी दहिसरला फक्त ट्रॅक चेंज केला, मी दहिसरला एक्झिट नाही केलं. त्यामुळे माझं जे आरे ते दहिसर तिकीट होतं ना, ते तिथे एक्झिटला दाखवलं गेलं नाहीमुळे ते तिकीट असं दाखवतं आहे की मी खूप वेळ इथेच म्हणजे मेट्रोमध्येच फिरत होतो. तर ते एक्स्ट्रा टाईम झाला असं दाखवत आहे. आणि रिटर्न जे तिकीट आहे माझं, ते तिकीट तिथे इंटर करताना आपण जे स्कॅनरला वापरतो ना, ते वापरलं नाही गेलं. त्यामुळे ते तिकीट व्हॅलिड नाही झालं आहे अजून. त्यामुळे ते इथे चालत नाही आहे एक्झिट करायला. तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जर रिटर्न तिकीट काढत आहात कुठेही जाण्यासाठी मेट्रोचं, तर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मला किंवा त्या स्टेशनला उतरून खाली एक्झिट करावं लागेल आपलं जाण्याचं तिकीट. आणि मग येताना येण्याचं तिकीट जे आहे ते इंटर करून मग परत तुम्हाला यावं लागेल. म्हणजे तुमचं ते तिकीट स्कॅनिंग होईल बरोबर आणि त्याची इथे एंट्री होईल. तर आता माझा प्रॉब्लेम तोच झाला आणि ते सॉल्व्ह करतात. तर मलाही माहीत नव्हतं आणि त्यांच्यासाठी पण नवीन आहे. कारण कसं आहे की हा प्रॉब्लेम कोणाबरोबर पण होऊ शकतो. समजा आता मी इथून निघालो आहे आणि दहिसरला जाण्या अगोदरच मला एखादा फोन आला इमर्जन्सीमध्ये की अरे अचानकमध्ये परत यायचं आहे काही कामासाठी, आणि मी जर स्टेशनमधनं एक्झिटच करणार नाही आणि माझ्याकडं रिटर्न तिकीट आहे, तर मग त्यावेळेला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण तसंच झालं आता माझ्याबरोबर. मला काही काम नव्हतं, पण मी फक्त जाऊन आलो आणि जाऊन येताना तिथे तिकीट ते इंटर नाही झालं. त्यामुळे ज्याची एंट्री आली नाही, ते व्हॅलिड नाही झालं तिकीट रिटर्नवालं. आणि जातानाचं तिकीट ती एक्झिट नाही झाल्यामुळे त्या तिकिटाची टाईम पिरियड वाढला आहे. ज्याचं कसं आहे ना की तुम्ही जास्त वेळ पण मेट्रो स्टेशनवर घालवू नाही शकत. तुमचं एक सर्टन लिमिट आहे, त्यापेक्षा जास्त वेळ झाला तर चार्जेस लागतात. तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला हा जो अनुभव आला आहे आपल्या पहिल्याच मेट्रो प्रवासात, तो चांगला शिकवणारा आहे आपल्याला आणि आपल्याबरोबर त्यांनासुद्धा. कारण त्यांनाही मी आपला प्रॉब्लेम सांगितला की जर इमर्जन्सीमध्ये एखाद्याला परत यावं लागलं तर मग त्यांनी कसं करायचं. समजा मी रिटर्न तिकीट काढून गेलो आणि मी अर्ध्यातून परत आलो आणि मी एक्झिटच नाही केलं, तर मग हा प्रॉब्लेम आहेच ना प्रत्येकाबरोबर. तर तो पण प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात. तर प्रॉब्लेम तर दोघांसाठी झालेला आहे. तर चालू आहे सॉल्व्ह करणं. सॉल्व्ह केल्यानंतर मी परत तुमच्याशी बोलतो. तर सध्या तरी आपला प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला आहे. तर बघूया आपलं हे चालतं का. हे बघा आता हे उघडलं आणि मी आता बाहेर आलो, एक्झिट केलं. सांगायची गोष्ट अशी की तुम्ही जर मेट्रोचं रिटर्न तिकीट काढत आहात आणि फक्त जर तुम्ही मेट्रोतून ह्या स्टेशनपासून त्या स्टेशनपर्यंत प्रवास करत आहात रिटर्नमध्ये, तर लक्षात ठेवा की तुम्ही खाली उतरून मेट्रो स्टेशनमधून एक्झिट करा आपलं पहिलं तिकीट वन वेचं. आता त्यांनी सांगितलं की तुमच्यामुळे आम्हाला कळालं, तर आपल्यामुळे काहीतरी मेट्रोचा पण फायदा झाला आहे की हा प्रॉब्लेम असा येऊ शकतो. आम्ही त्यांना सांगितलं की बाबा मी तर चला फिरायला आलो होतो फक्त, पण एखादा जर व्यक्ती इमर्जन्सीमध्ये त्या रिटर्न जायचं असेल तर त्याला किती त्रास होऊ शकतो हा. म्हणजे आता माझी एक 10-15 मिनटं गेली याच्यामध्ये. जर ही तुम्हाला वाचवायची असेल तर मी नक्की सांगेन तुम्हाला की तुम्ही एक्झिट नक्की करा. रिटर्न तिकीट आहे म्हणून फक्त स्टेशनवर जाऊन प्लॅटफॉर्म चेंज करून येऊ नका. जे मी केलं आज, तर तुम्ही बाहेर पडा आणि परत दुसऱ्या गेटने एंट्री करा. ते तुम्हाला जास्त सोयीस्कर होईल. चला मग आता आपला हा व्हिडिओ इकडे थांबूया. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, कुठल्याही वेळेने कशाही प्रकारे आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करताना सोबतची बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वप्रथम येत राहील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.